मैत्रिणींनो, उपवास म्हणलं की उपवासाचे वेगवेगळे पदार्थ तर बनवतातच. त्यातल्या त्यात बनवला जाणारा भगरीचा पदार्थ, भगरीचा शिरा, भगरीचं उपीट, भगरीचा भात असं वेगवेगळे पदार्थ भगरीपासून आपण बनवतो. भगर म्हणजे आमच्याकडे याला भगर म्हणतात. आज आपण वरईचा भात बनवतो. कधी कधी काय होतं की असं मोकळा सुटसुटीत असं घाई गडबडीत जर बनवायचं म्हटलं तर होत नाही. पाण्याचा अंदाज चुकतो आणि मग थोडासा त्याचा लगदा होतो. आणि पारंपरिक पद्धतीने म्हणजे माझी आजी आई उपवासाला जशी बनवायची ना तशी आज भगरीचा भात बनवणार आहे. अर्धी वाटी भगर घेतलेली आहे. ती आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे. छान फुलून येईपर्यंत भाजायची. भाजली की ती पांढरी शुभ्र दिसते. तशी मंद आचेवरती ती भाजून घेतली. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. उपवास म्हटलं की तुम्ही जे तेल वापरता ते तेल मी 1 चमचा यामध्ये तूप घातलेलं आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्या इथे तुपामध्ये परतून घेते. मिरची थोडीशी मिक्सरला फिरवून तुम्ही तीही घालू शकता, परंतु कसं मुलं थोडीशी खातात, मग मिरची थोडीशी पेस्ट केली की तिखट लागेल म्हणून मी अशीच कट करून घातलेली आहे, म्हणजे साईडला काढता येईल. ही शेंगदाण्याची भरड आहे. छान क्रिस्पी असे शेंगदाणे हवेत म्हणून तुपामध्ये छान परतून घेते. छान कुरकुरीत असे शेंगदाणे खाताना दाताखाली छान लागतात म्हणून जाडसरच असे वाटून घेतलेले आहेत बघा. आणि हलके छान खरपूस होईपर्यंत परतून घेते. यामध्ये थोडेसे बटाट्याचे कापही घाला, खूप छान चवीला असे लागतात, परंतु आज मी बटाट्याचे काप यामध्ये घातलेले नाहीत. तेही परतून घेतले तर ते छान भगरीमध्ये खायला चवीला छान लागतात. सुरुवातीला वरई थोडीशी भाजून घेतलेली, परंतु इथे तुपामध्ये पण आणखी भाजून घेते म्हणजे अगदी मोकळा सुटसुटीत त्याचा भात बनेल. त्याचा लगदा झाला की खावासा वाटत नाही, त्यामुळे अगदी मोकळा व्हावा म्हणून मी इथे आणखी तुपामध्ये भाजून घेते. 1-2 मिनटासाठी पुन्हा परतून घ्यायचं आणि गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी लागणार आहे. भगर शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं, त्या अंदाजाने पाणी घालायचं. आणि भगर थोडी जरी दिसत असली तर शिजून खूप होते, त्यामुळे अर्धी वाटी जर तांदूळ असेल म्हणजे भगर असेल तर त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी पुरेसं आहे. छान अशी उकळी येऊ द्यायची आणि झाकण ठेवून छान अशी मंद आचेवरती शिजू द्यायची. उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं मिक्स करून घेतलं आणि उकळी आल्यानंतर मंद आचेवरती झाकण ठेवून शिजू द्यायची. गरज वाटली तर थोडंसं वरून पाणी तुम्ही शिंपडलं तरी चालेल. आणि शक्यतो हा जो पाण्याचा अंदाज आहे तो चुकत नाही. हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. झाकण ठेवून छान अशी वाफ देते आणि अधूनमधून एकदा चेक करायचं आणि एकसारखे छान असे मिक्स करून घ्यायचे. गरज वाटली तर थोडंसं पाणी त्यामध्ये तुम्ही ओतू शकता. हे बघा थोडंसं आणखी एकसारखं हलवून घेते, परंतु पाण्याची गरज लागत नाही कारण मी घालतानाच अंदाजाने अचूक पाणी घातलेलं आहे. तुम्ही जर कधी भगरीचा जर शिरा बनवला किंवा उपीट बनवलं तर त्याचा लगदा होत असेल तर या पद्धतीने नक्की करा. आपल्या चॅनलवरती भगरीचा शिरा कसा बनवायचा तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही नक्की पहा. हे बघा आणखी 2 मिनटासाठी शिजून दिलं. अजून थोडंसं त्यामध्ये पाणी होतं, त्यामुळे झाकण ठेवून आणखी 2 मिनटं शिजू देणार आहे बघा. आणि अगदी मोकळे असे सुटसुटीत भगरीचा भात जो आहे तो अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे बघा. या पद्धतीने जर बनवला तर असा सुटसुटीत होतो. झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी वाफ देते आणि हे बघा नंतर झाकण काढलं आणि हे बघा खाण्यासाठी भगरीचा भात तयार आहे. याबरोबर शेंगदाण्याची चटणी, दही तुम्हाला जे आवडतं ते बनवू शकता. आमच्याकडे या भाताबरोबर शेंगदाण्याची आमटी बनवतात आणि त्यासोबत चवीलाही खूप छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा.